झोपायची सवय आणि तुमचं बरं आहे, तुमच्या रात्री त्या उषासोबत काय उषा म्हणजे आपल्या झोपायच्या अंगावर घेतलं. अरे का दादा, तुमच्याबद्दल मला फार लय वाईट ऐकायला मिळते. काय शपथ म्हणतो, तुमच्याबद्दल पण मला वाईट ऐकायला मिळतं. आईला तुम्ही लय असभ्य माणूस आहे. मी लय सभ्य माणूस आहे, तिकडे ओबामा म्हणतो. अरे तू पण असभ्य माणूस आहे, मी सभ्य माणूस आहे. ज्या बाहेर सगळी मराठी माणसं सांगतील मी सभ्य आहे म्हणून. आईच्या गावात आईला मी सभ्य, मी सांगतो सभ्य. मी पण सभ्य. आता आपण दोघं असं भांडण करून चालणार नाही. आपण तिसऱ्याला बोलूया, बाईला बोलूया. बाई सांगत कोण सभ्य आहे ते. अरे तिच्या बाई इकडे बोला. दादा मागे वा, बाईवर माझा हक्क. काय म्हणजे बाई वाड्यावर या. हो बाई, ते जाऊन दे. हो, आमच्या दोघांपैकी तुम्हाला कोणावरती भरोसा आहे सांगा बघू. मला आता दोघांवरती भरोसा नाहीये. अरे तिच्या आईला बाई केवढी बेभरवशाची. हो काय हो, आम्हाला सांगा दोघांपैकी सभ्य कोण आहे, त्याशिवाय जाऊन नाही त्याला धरूनच ठेवलं. बरोबर आहे. दोघं पण असभ्य. कारण काय माहितीये, ह्यांचं मी मागं ऐकलं होतं 2 दिवस आधी, ह्यांची कापडला मारणार आहे. हो बाई, पंधरा भाऊ पुढे मागे हो. हो बाई, आई शपथ घेऊन सांगतो, मला आईच म्हणली की नाम्या मेल्या मोडच्या एवढा मोठा झाला, तुला गाडीची अक्कल नाही, गाडीची शिस्त नाही. कोण आलं म्हणायची पद्धत आहे, चहा प्यायला, चहा प्यायच्या वेळेला कोण आलं तर जेवायच्या वेळेला म्हणायचं हो काकू, हो मावशी जेवायला, अशी म्हणायची पद्धत. पाहिजे जेवती ना ते जेवणार नाही. रात्री अंथरून टाकली, आई शपथ घेऊन सांगतो, बेडशीट पण नवीन टाकली आणि शेजारच्या काकू आल्या. मी म्हणलं हो काकू झोपायला चला. मला मारायला लागली. हो अरे तिच्या आईला दादा मागे वा. बघितलं केवढा असभ्य माणूस. डायरेक्ट म्हणतो बाईला झोपायला या. डायरेक्ट असं. तुम्ही पण तर असभ्यच आहे. मी ऐकलं होतं की तुमच्या कपड्याच्या दुकानात तुम्हाला एक बाई मारायला आलेली. अरे त्याच्या आईला आमची चर्चा परिचय. अहो त्याचं काय झालं दादा, दादा मी काढलं कपड्याचं दुकान. आता आम्ही कपडे सोडणारी माणसं, कपड्याचं दुकान काढलं. आता हिच्यासारखी बाई माझ्याकडे. आता बाई माझ्याकडे आली, मी दाखवली तिला नवी करकरीत कोरी साडी. आता तू बाई तर मला काय विचारणार? विचारणे ह्या साडीमध्ये एकही होल नसेल, मला ही साडी दुसरीकडे द्यायची. अरे त्याच्या आईला एवढं सोपं. मी म्हटलं बाईला, बाई होल दाखवून साडी फुकट घेऊन जा. असं बी आहे की नाही, असं बी आहे ना. तिच्या आईला दादा, अहो साडीमध्ये एखादं होल दाखवून साडी फुकट घेऊन जा असं म्हटलं. तुम्ही पण तर असभ्यच आहात. मी ऐकलं तुम्हाला पण एक बाई मारणार होती. हो बाई, आई शपथ घेऊन सांगतो, हळदीला जेवायला गेलो होतो आणि बाई आली आणि मला रस्ता वाढायला लागली. म्हणलं हो बाई पात्र सोडा. अरे त्याच्या आईला दादा डायरेक्ट म्हणतो बाईला पातळ सोडा. कसला असभ्य माणूस. तुम्ही पण तर असभ्यच आहात. मी असं ऐकलं होतं की सरकारी बाई तुम्हाला मारणार होती. अरे तिच्या आईला मला नाही बरं वाटतं. बायकांजवळ माझे निरोप पोचतात. चांगलंय बाई, माझं काहीच चुकलं नाही. आता मागे मी गेलो होतो का सरकारी कचेरी. आता तिथली कामं माहिती तुम्हाला. आता आतमध्ये बाई बसली होती, बाहेर होता पिऊन उभा. झालं आला त्याच्या पातळीवर उंगली करायला. हा पिऊन बाहेर उभा. मी याला म्हटलं बाई आतमध्ये काय करते? बाई विसावा घेती. अरे त्याच्या आईला फिरून आलो, 4-5 नजरा टाकून आलो बायकांना. आतमध्ये आलो, पुन्हा विचारलं बाई काय करतात? बाई विसावा घेती. आईला आता आहे का पंचायत? मग मी म्हटलं आतमध्ये जाऊन सांगा